न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अंबिका मित्रमंडळ नाशिक संचालित डॉक्टर DS आहेर प्राथमिक विद्यालय, शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत या तिन्ही विद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे तसेच भाजपा शहराध्यक्ष गिरीशजी पालवे, राजलक्ष्मी बँकेचे संचालक दिनेशजी देवरे, संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब पाटील, संस्थेचे सचिव संदीपजी पाटील, संस्थेच्या सदस्य शीतलताई पाटील आणि भाग्यश्री पाटील व प्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि नटराज पूजन करण्यात आले. डीजेच्या तालावर मुलांनी नृत्याचा आनंद घेतला. यामध्ये गणेश वंदना, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्याचप्रमाणे श्रीमती विद्या पाटील मॅडम मुख्याध्यापिका डॉक्टर DS आहेर प्राथमिक विद्यालय यांनी सर्व इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन स्वतः कंपोज केलेले श्रीकृष्ण जीवन कथेवर आधारित संपूर्ण श्रीकृष्ण कथा आणि नृत्य आविष्कार दाखवण्यात आले. शिक्षकेतर कर्मचारी यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली. तसेच संध्याकाळी 5 वाजता पारितोषिक वितरण समारंभ चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल दौलतराव आहेर यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष अमितजी घुगे, भाजपा OBC मोर्चाचे सरचिटणीस प्रकाशजी चकोर, युवा मोर्चा पदाधिकारी शिवम शिंपी, भगवानजी बरके. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्टेजवर भव्य LED स्क्रीन लावण्यात येऊन इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयासारखे कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांना भव्य स्टेज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि सचिव अमोल पाटील यांच्या माध्यमातून मिळाले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जनजागृती केली आहे. या प्रसंगी संस्थेचे प्रशासन अधिकारी सोनवणे साहेब तसेच संस्थेचे समन्वयक देसले सर, मुख्याध्यापिका विद्या पाटील मॅडम तसेच श्री SS भालेराव आणि कविता भालेकर मॅडम यांच्या समवेत तिन्ही शाळांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. खास करून डॉक्टर राहुल आहेर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आलेले. दादांचं या संस्थेसाठी फार मोठं योगदान आहे. आज आपण ज्या ग्राउंडमध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, हे जे ग्राउंड आपल्याला आज या संमेलनासाठी आणि या गॅदरिंगसाठी आपल्याला आज मिळालं, या मधल्या काळामध्ये सिडको प्रशासकाने या जागेचं टेंडर काढलं होतं आणि आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील त्या ठिकाणी
आपल्याला राहुल दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी याचं टेंडर रद्द करून ही जागा याच संस्थेला द्यावी यासाठी त्या ठिकाणी राहुल दादांनी गेले 1 वर्ष आणि मी त्यांच्यासोबत प्रवास केला आणि दादांनी ती शेवटी मिळवून दिलं. त्याबद्दल या ठिकाणी दादांचं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे. अरे की दादा जर नसते तर आपल्याला कदाचित ही जागा मिळाली नसती आणि म्हणून या संस्थेसाठी दादाचं फार मोठं योगदान आहे. हे कधी विसरू शकणार नाही ही संस्था आणि या संस्थेचे सर्व कर्मचारी. आज या ठिकाणी आपण बघताय आजची जी गॅदरिंग आपली या ठिकाणी झाली, इंग्लिश मिडियमच्या गॅदरिंग बाकी शाळांपेक्षा देखील अतिशय चांगलं उत्कृष्ट या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला परफॉर्मन्स करून दाखवला आहे. या ठिकाणी जे कोरिओग्राफर या ठिकाणी त्यांची गेले 15 दिवसापासून मेहनत घेत होते, अतिशय चांगलं म्हणजे लहान गटापासून मोठ्या गटापासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि त्यासाठी जजिंग करणारे जे पर्यवेक्षक या ठिकाणी आम्हाला लाभले. खरोखर या ठिकाणी तुमचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्ही गेल्या 10 वाजेपासून सकाळी 10 वाजेपासून आतापर्यंत या ठिकाणी बसले आणि आम्ही जरी थोडं इकडे तिकडे फिरलो पण तुम्हाला हालता आलं नाही कारण की कंटिन्यू कार्यक्रम चालू होते. दादांनी मला विचारलं किती वेळ आहे, मी दादांना अगोदर 4 वाजेची वेळ दिली होती परंतु टाईम वाढत होता म्हणून दादांनी मी सांगितलं 5 वाजेपर्यंत तुम्ही उपस्थित व्हा आणि म्हणून दादांना वेळ कमी असतो तरी वेळात वेळ काढून दादांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल दादांची या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. दादा आपण 1991 पासून या संस्थेची स्थापना केली. 94 साली डॉक्टर शालिंताई बोरसे माध्यमिक शाळेची सुरुवात झाली. 98 साली डॉक्टर DS साहेब प्राथमिक आपल्या बाबांच्या नावाने आपण या ठिकाणी शाळा चालू केली. त्यावेळेस बाबांनी देखील फार मेहनत या शाळेसाठी घेतली. जागा मिळवून देण्यापासून अर्धी जागा बाबांच्या माध्यमातून मिळाली आणि अर्धी जागा तुमच्या वाटेने तुमच्या माध्यमातून मिळाली. त्याच्यामुळे दोघांचं फार मोठं या ठिकाणी योगदान आहे आणि हे कधी विसरू शकणार नाही. आणि त्यानंतर 2000 परत 1999ला एक माध्यमिक विद्यालय सिडको वसत शाळा आपली माध्यमिक या ठिकाणी चालू झाली आणि मुकेशभाई पटेल चुंचाळ्याला 2005 साली चालू झाली. असं या संस्थेच्या 4 शाळा या ठिकाणी नाशिक शहरात कार्यरत आहेत. आपण अतिशय कामगार वस्तीतील या गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं काम शिकवण्याचं चांगल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. मग या ठिकाणचे विद्यार्थी जे असतील, मागे निखिल पाटील या नावाचा विद्यार्थी हा जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील 6 देशांमध्ये स्पीकवेल नावाची स्पर्धा ऑनलाईन होती. ती WNS म्हणून एक कंपनी त्यांनी त्या ठिकाणी कंडक्ट केली होती. त्याच्यामध्ये 7 देशांमध्ये भारताचा विद्यार्थी म्हणून आपला निखिल पाटील त्या ठिकाणी 7 समुद्रापलीकडे आपल्या संस्थेचं नाव झालं. त्या ठिकाणी US $500 त्या विद्यार्थ्याला दिले, संस्थेला देखील $500 दिले. हा देखील आपल्या संस्थेचं त्या विद्यार्थ्यांचं एक या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे. वेळीच्या वातावरणामध्ये आपलं हे वार्षिक स्नेह संमेलन पार पडलंय. मागेही एकदा दोनदा मी आपल्या या शाळेच्या कार्यक्रमांना आलोय आणि आदरणीय बाळासाहेब पाटलांचं समाजामध्ये असलेलं काम असेल किंवा या शाळेच्या मार्फत त्यांची आपल्या समाजाला काहीतरी देण्याची जी भावना आहे ही मी फार जवळून पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतनं आपण जेव्हा संस्था चालवतो तेव्हा त्या संस्थेमधनं जर कोणी मोठं झालं तर त्याला भेटण्याचा आनंद हा गगनात मावळण्याइतका मोठा राहतो. आणि आज पुनश्च एकदा ह्या स्नेहसंमेलनाच्या रूपाने आपल्याही पाल्यांचं आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्या काही कला आहेत, त्यांचे जे गुण आहेत, त्यांचं सादरीकरण जेव्हा सर्वांसमोर होतं तर त्या गुणांनाही उजाळा मिळतो आणि त्या गुणांचा कुठेतरी लोकांनाही आनंद घेता येतो. आज ज्या आपल्याला जजेस लाभलेले आहेत त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना निवडलेलं आहे त्यांना तर बक्षीस आणि पारितोषिक मिळणारच आहे, पण सर्वात महत्त्वाचं ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्यांचा सहभागही तेवढाच त्याचं महत्त्वाचा असतो. पारितोषिक हे त्याच्यापैकी काहीच लोकांना मिळतं, पण जो त्याच्यामध्ये सहभाग घेतो त्याचंही महत्त्व त्या पारितोषिकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक जास्त असतं. त्याचेही परिश्रम तेवढेच असते. त्याच दिवशी फक्त दुसरा कोणीतरी चांगलं करतो म्हणून त्याला पारितोषिक मिळतं आणि त्याच्यामुळे ह्या भावनेमधनं पारितोषिक मिळालं आहे ते तर अभिनंदनास पात्र आहेतच, पण ज्यांनी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांचे पण मी मनापासून अभिनंदन करतो. या स्नेहसंमेलनाच्या रूपाने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अंबिका मित्र मंडळाला भावी त्यांच्या वाटचालीस असेल अमोलजी पाटलांच्या रूपाने आता ह्या अंबिका मित्र मंडळाचं जे शाळांचं
विस्तारीकरण ते मागच्यापासून चालू ठेवलं आहे. त्यांनाही भावी या संस्थेच्या वाढीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या न्यूज इंडिया 27 साठी दामोदर थोरात, नवीन नाशिक.